नमस्कार मित्रांनो. ब्रिटिश स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलच्या ज्या महिला सबस्क्रायबर आहेत, ज्यांचं नाव आहे श्रद्धा, तर त्यांच्या आईने अनुभवलेला आणि त्यांनी आम्हाला तो सांगितलेला अनुभव आहे, तो आज आपण या वैकथेच्या माध्यमातून पाहणार आहोत. गोष्ट आहे 15 एक वर्षापूर्वीची. तेव्हा गावामध्ये श्रद्धा यांच्या कुटुंबामध्ये श्रद्धा स्वतः, त्याच्यानंतर त्यांचे आई-वडील आणि 2 भाऊ असा त्यांचा तो परिवार होता. त्या वाडीमध्ये त्यांचं चिरेबंदी घर होतं. घर मोठं होतं आणि त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. कारण त्यांच्या स्वतःच्या आंब्याच्या बागा होत्या कोकणामध्ये. त्यामुळे त्यांची परिस्थिती फार चांगली होती. त्या आंब्याच्या बागेमध्ये काम करण्यासाठी 4 कामगार हे वर्षभर त्यांच्याकडे काम करायचे. म्हणजे जेव्हा आंब्याचा सीझन सुरू व्हायचा तेव्हा ते आंबे पॅकिंग करणं, काढणं वगैरे आणि बाकीच्या एरवी त्या बागेची साफ असेल किंवा पावसात खत घालणं, असे ते 4 कामगार त्यांच्याकडे नेहमी असायचे. आता त्या 4 कामगारांची राहण्याची जी व्यवस्था आहे ना, ती घराच्या बाजूला 4-5 रूम काढून ठेवलेले होते. म्हणजे असे चाळीसारखे. तिथे ते कामगार राहायचे, उठायचे, बसायचे, झोपायचे वगैरे तिकडे आणि घरात त्यांचं जेवण बनायचं. जेवण झालं की ते आपापल्या रूममध्ये जाऊन झोपायचे आणि त्यांचं तो कोकणामधलं ते वाडीतलं घर आणि त्या घराच्या एक 50-60 फूट अंतरावरती एक विहीर होती. ती विहीर कशी होती तर ती डबल होती. म्हणजे वरून अशी रुंद होती आणि खाली गेल्यानंतर पुन्हा एकदा अशी निमुळती होती. म्हणजे 2 स्टेप होत्या त्या विहिरीमध्ये आणि जवळ-जवळ 40 एक फूट खोल ती विहीर होती. तर मित्रांनो, श्रद्धा यांच्या आईने तो घेतलेला अनुभव आहे, तो आज आपण पाहणार आहोत. एके दिवशी अमावास्या होती आणि जे आंबे काढण्याचा जो सीझन असतो एप्रिल-मे म्हणजे मेचा पहिला आठवडा सुरू होता. सगळीकडे आंब्यांची लगबग सुरू होती. आंबे काढणं, पॅकिंग करणं हे सगळं काम घरी चालायचं रात्री 12-12:30 वाजेपर्यंत सगळ्या त्यांच्या त्या घराच्या अंगणासमोर. ते कामगार करायचे, घरातली सगळी कामं करायचे. श्रद्धा, त्याचे आई-वडील, दोन्ही भाऊ सगळेजण काम करायचे. असं काम करता-करता आज अमावास्या होती आणि अमावास्या असल्यामुळे श्रद्धाची जी आई आहे ती म्हणाली सगळ्यांना, की "अरे, आज अमावास्या आहे, जास्त उशिरापर्यंत जागू नका तुम्ही. तर लवकर झोपा. 12-12:30 पर्यंत सगळेजण झोपा" म्हणून. मग श्रद्धा, आज त्यांचे भाऊ हे सगळे म्हणाले, की "ठीक आहे, 12 वाजता आपण सगळं हे काम थांबूया आणि रात्री झोपूया" म्हणून. कारण जेव्हा अमावास्या यायची, तेव्हा त्या घराच्या बाजूला एक विहीर होती ना, त्या विहिरीकडे थोडंसं असं वेगळं काहीतरी वाटायचं. विचित्र असं इथलं वातावरण वाटायचं. म्हणजे भयान असं थोडंसं वातावरण त्या विहिरीकडचं वाटायचं. कारण ती विहीर थोडीशी घरापासून अंगणाच्या समोर एक 60-70 फुटावरती होती. तर यांनी सगळ्यांनी 12 वाजता ते सगळं अ, आंबे भरण्याचं काम वगैरे थांबवलं. सगळे झोपायला गेले. कामगार आपल्या रूममध्ये झोपायला गेले. ही बाकीची श्रद्धा आणि त्यांचे भाऊ वगैरे ते आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. आणि रात्री 12 वाजता हे सगळेजण झोपायला गेले असताना 1 वाजला, 1:30 वाजला, 2 वाजले. 2 वाजता मात्र एक विचित्र अशी घटना घडली, जी फक्त श्रद्धा यांच्या आईला ऐकायला आली. ती आपल्या रूममध्ये झोपलेली असताना विहिरीच्या दिशेने कोणतरी टक, 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 टक असं करतंय असा आवाज आला. तर पहिल्यांदा त्यांना आधी समजेना, की हा आवाज नक्की कुठून येतोय म्हणून. त्याने आजूबाजूचा कानोसा घेतला तर घराच्या अंगणाच्या समोरच्या बाजूने कुठेतरी आवाज येतोय. पण नक्की आवाज कसला येतोय? हा तर कोणता पक्षी नाही, कोणता प्राणी नाही किंवा आता आपलं काम पण देखील म्हणजे अंगणामध्ये आंबे भरायचं, पेट्या भरायचं चालायचं ते सुद्धा बंद आहे. पण हा टकटक आवाज कसला येतो त्यांना काही समजेना. काही वेळानं तो पुन्हा एकदा टक, 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 टक असा आवाज येत होता. म्हणजे काहीतरी दगड वगैरे घेऊन किंवा काहीतरी जड वस्तू घेऊन कुठल्यातरी वस्तूवर आपटल्यानंतर जसा आवाज येतो ना, तसा तो आवाज होता. त्यांना काही समजेना की हा कसला आवाज आहे. त्या अंथरुणावरती उठून बसल्या. पण पुन्हा एकदा कानोसा घेतला, की नक्की हा आवाज कोणत्या दिशेने येतोय? तर समोर अंगणाच्या समोरून हा आवाज येत होता. त्यांनी काय आपल्या पतीला वगैरे उठवलं नाही आणि त्या तशाच झोपून राहिल्या. आता तेव्हा जी माणसं असायची, जुनी माणसं, ही सकाळी पहाटे 4ला 4:30ला उठायचीच. उठल्यानंतर पहिले न्हाणीघरामध्ये आग घालणं, ते अंघोळीसाठी पाणी तापवणं किंवा पाणी भरणं पूजेसाठी. अ, तेव्हाची जुनी माणसं होती तेव्हा स्वयंपाकासाठी लागणारं पाणी हे विहिरीवर जाऊन दोरीच्या साहाय्याने, कळशीच्या साहाय्याने काढून आणायची किंवा देवपूजेसाठी लागणारं जे पाणी असायचं ते कळशीच्या साहाय्याने, राजूच्या साहाय्याने किंवा दोरीच्या साहाय्याने काढून आणायची. तशी श्रद्धाची आई त्यांनी ती उठली सकाळी तोंड वगैरे तिने धुतलं, न्हाणी घरामध्ये आग केली आणि तांब्याची कळशी घेऊन ती विहिरीवरती गेली. तर विहिरीवरती जाताना तो आवाज तिला टक, 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 टक असा येतोय, असा पुन्हा एकदा मोठ्याने आवाज झाला.
थोड्याशा थबकल्या, जागच्या जागी थांबल्या आणि त्यांनी कानोसा घेतला, की आवाज आता नक्की कुठून येतोय? तर त्यांना असं जाणवलं, की जी विहीर आहे ना, त्या विहिरीतून हा टक-टक, टक-टक आवाज येतोय. हातातली कळशी तिथल्या तिथे त्या ठेवून मागे आल्या. घराच्या अंगणामध्ये येऊन उभ्या राहिल्या आणि कानोसा देऊन पाहिला तर 100% तो आवाज जो येत होता टक-टक, तो विहिरीतूनच येत होता. आता ह्या थोड्याशा गोंधळल्या, पण एवढ्या पहाटे कोणाला उठवायचं कसं? काही समजेना. कोणाला कसं उठवणार? कोणाची झोप मोड करणार? सगळेजण दिवसभर काम करतायत, आंब्याच्या बागेमध्ये जातायत, रात्री उशिरापर्यंत काम करतायत. मग उठवायचं कोणाला 4, 4:15 ला? तर त्यांनी ठरवलं, की पाहूया तरी जाऊन. आता वाजले तर 4:30, म्हणजे हा भुताटकीचा वेळ नाही. जर आपण धरून चाललं, की हा काहीतरी भयानक प्रकार आहे किंवा भुताटकीचा प्रकार आहे, प्रेतात्माचा प्रकार आहे, तर 4:30 वाजले म्हणजे तो जो प्रहर आहे तो काय भुताटकीचा, काय निगेटिव्ह शक्तीचा नाही, असं त्यांच्या मनामध्ये, त्यांना ते माहीत होतं जुनी माणसं असल्यामुळे. आता ती तांब्याची कळशी त्यांनी पुन्हा उचलली आणि अंगणातून त्या विहिरीच्या दिशेने घाबरत-घाबरत चालल्या. थोडीशी मंदावलेली पावलं विहिरीपर्यंत पोहोचली. आता विहिरीपर्यंत आतमध्ये पाहण्यासाठी त्यांनी बॅटरी नेली होती आणि परंतु बॅटरी विहिरीमध्ये मारून पाहण्याची मात्र डेअरिंग होईना. हातात बॅटरी आहे, बॅटरी त्या विहिरीच्या कठाड्यावरती ठेवलेली आहे. कळशीला दोरीचं दोरीने ते बांधली कळशी आणि त्या विहिरीमध्ये सोडली. विहिरीमध्ये सोडल्यानंतर कळशी, तो राटाचा गडगड, गडगड असा आवाज आला आणि खाली ती कळशी जेव्हा गेली दोरीच्या सहाय्याने, तेव्हा आतून आवाज आला, "माई, माझ्या डोक्याला कळशी लागेल. माई, माझ्या डोक्याला कळशी लागेल." ही आता घाबरली. हातातला राजू सुटला आणि तो थेट त्या 40 फूट खोल विहिरीमध्ये गेला आणि हिला आवाज आला, की "माई, माझ्या डोक्याला कळशी लागेल." ह्या आता धावत-धावत घरामध्ये आल्या. आता मात्र यांच्याकडे पर्याय नव्हता, की आता कोणाला तरी सांगितलं पाहिजे. आपल्या नवऱ्याला त्याने उठवलं, मुलांना उठवलं, श्रद्धा यांना उठवलं आणि सांगितलं, की विहिरीतून रात्रभर टकटक असा आवाज येतोय. मी रात्री 3-4 वेळा तरी उठले, तर त्या विहिरीच्या दिशेने आवाज येत होता. सकाळी मी जाऊन बघते, कळशी जेव्हा दोरीला बांधून मी आतमध्ये सोडली, तेव्हा आतून आवाज आला, "माई, माझ्या डोक्याला कळशी लागेल, हळू." आणि आता सगळेच घरातले घाबरले. नक्की काय हा प्रकार तो समजेना. तोपर्यंत 4:30 पावणे 5 वाजले. अंधार होता आता बऱ्यापैकी. मग सगळे घाबरले. हा काहीतरी विचित्र प्रकार आहे. त्या विहिरीतून आवाज येतोय कसा? विहिरीत जाईल कोण? किंवा उतरायला, म्हणजे एवढी 40 फूट खोल विहीर होती, ती उतरण्याचा काही म्हणजे चान्सच नव्हता. आता सगळ्यांनी मात्र डेअरिंग केली. जाऊन पाहिलं पाहिजे नक्की काय आहे तो प्रकार. आता बॅटरी घेऊन पुन्हा एकदा सगळे विहिरीकडे आले. विहिरीकडे, परंतु आता आतमध्ये वाकून बॅटरी मारून पाहण्याची डेअरिंग कोणाची मात्र होईना. श्रद्धा यांचा मोठा भाऊ होता ना, तो थोडा डेअरिंगबाज होता. तो म्हणाला, "मी पाहतो, कोण आहे ते बघतो." आणि त्याने विहिरीत ती बॅटरी मारून पाहिली, तर एक कोणतरी माणूस त्या विहिरीमध्ये पडलेला आहे. तर ते 40 फूट खोल त्या बॅटरीच्या सहाय्याने पाहत असताना चेहरा काही स्पष्ट दिसत नव्हता. तो माणूस बोलण्याचा प्रयत्न करत होता जोरजोराने, पण त्याचा आवाज असा मोठा येत नव्हता. असा अस्पष्ट, अस्पष्ट असा आवाज यायचा, की "मला बाहेर काढा, मला बाहेर काढा." यांना आता समजेना, की कोण पडलंय किंवा कोणी जीव दिलाय किंवा जीव देण्याचा प्रयत्न केला होता का? काहीच समजेना. आता ती 2 स्टेपची विहीर असल्यामुळे छोट्या स्टेपच्या इकडे थोडीशी जागा होती. त्या जागेवरती तो माणूस येऊन उभा राहिला होता आणि त्याने एका अ, आतमध्ये जे चिरे असतात बसवले, त्या चिऱ्याला पकडून तो उभा राहिला होता. आता सगळ्यांना समजेना, कारण सगळीकडे धुक्याचं असं तर वातावरण झालं होतं रात्रीचं तयार. त्यामुळे स्पष्ट काही दिसेना. आता मात्र लोकांनी ठरवलं, त्या घरातल्या लोकांनी, की 1 तासभर जाऊन देत, थोडंसं उजाडू देत. मग आपल्याला आतमध्ये कोण आहे तो नक्की दिसेल. त्याच्यामध्ये तासभर गेला. आतमधून आवाज मात्र येत होता, की "मला बाहेर काढा. माई, मला बाहेर काढा. दादा, मला बाहेर काढा." थोड्या वेळाने त्यांनी जाऊन पाहिलं, तर कोण होता? त्यांचा एक कामगार त्या आतमध्ये विहिरीमध्ये होता. आणि ह्यांना पाहून सगळे आश्चर्य वाटलं, की हा कोण आहे? आणि हा पडला कसा? कामगार आपला पडला कसा विहिरीमध्ये किंवा तो उतरला कसा? इथे विहीर कठडा बांधलेला आहे किंवा पाणी प्यायचं झालं तर घरामध्ये नळ बसवलेले आहेत किंवा काय बसवलंय आणि हा इकडे कसा येऊन पडला? सगळ्यांच्या डोक्याला मनस्ताप झाला, की काय प्रकार हा घडला? लोकांना काहीच समजेना. आता याला बाहेर काढल्याशिवाय हा काही जो प्रकार आहे त्याचा उलगडा होणार नाही. सगळ्यांनी आता ठरवलं आणि जो लाकडी पाळणा असतो ना, लहान मुलांचा बघा पाळणा असतो लाकडी, जुन्या काळात असायचे. त्या पाळण्याला चारी बाजूने दोऱ्या बांधून, जाड दोऱ्या बांधून ते पाळणं खाली सोडलं गेलं आणि त्या पाळण्यामध्ये तो मग बसला कामगार आणि मग चारी बाजूने जोरदार ओढून मग बाकीच्या माणसांना बोलावलं होतं, सगळ्यांना उजाडलं होतं. 6:00-6:30 झाले होते आणि त्या कामगाराला बाहेर काढलं.
आता तो असा कुडकुडत होता, म्हणजे एखाद्याचं अंग पूर्ण गारठून जायला पाहिजे होतं. पण त्याला जेव्हा हात लावला ना, तर त्याचं असं अंग गरम-गरम होतं एकदम. म्हणजे एखाद्याला ताप येतो ना, तसं त्याचं अंग गरम होतं. यांना काही समजेना, की काय प्रकार आहे? हा रात्रभर विहिरीमध्ये आहे, पाण्याने भिजलेला आहे आणि तरी देखील याचं अंग गरम कसं? आणि हात असे त्याचे कापत होते. त्याला बोलायला काही येत नव्हतं. त्याला कसंबसं आणलं. त्याला नानी घराच्या मध्ये चुलीच्या तिकडे शेकोटीसाठी म्हणून बसवलं. चहा दिली, साखरेचं पाणी दिलं आणि त्याला थोडंसं त्यांनी सावध केला सगळ्यांनी घरातल्यांनी आणि विचारलं, की "अरे बाबा, तू या विहिरीमध्ये कसा काय पडलास? किंवा ह्या विहिरीमध्ये तू उतरलास, की तू काय काय झालं तुझ्या बाबतीमध्ये?" तो आता हळुवार आवाजामध्ये, कापऱ्या आवाजामध्ये तो फुल घाबरलेला होता. त्याचे डोळे लाल-भडक झाले होते आणि त्याला बोलता येत नव्हतं. असा काहीतरी प्रसंग त्याच्या बाबतीमध्ये रात्री घडला होता. त्याने थोड्या वेळाने हळू काही गोष्टी सांगायला सुरुवात केल्या. तो म्हणाला, की 2च्या दरम्याने जेव्हा म्हणजे पावणे 2च्या दरम्यान असं मी बाहेर लघवी करण्यासाठी आलो. आता ते कामगार होते. त्यांना तिथे काय घरामध्ये सगळे संडास बाथरूम होते, पण कामगारांसाठी काही वेगळी व्यवस्था नव्हती. त्यामुळे लघवीला वगैरे जायचं झालं तर रूमच्या बाहेर यायचं आणि पुढे अंगणाच्या पुढे कुठेतरी थोडं अंतरावरती जाऊन लघवी करायची. असं ते त्यांचं ते कार्यक्रम होता. तर तो लघवी करण्यासाठी म्हणून खोलीतून बाहेर आला आणि विहिरीच्या पुढे जाऊन तो लघवी करत असताना त्याला त्या विहिरीतून कोणतरी असं माणूस बोलल्याचा, कोणतरी ओरडतंय, कोणतरी किंचाळतंय असा आवाज येऊ लागला. आता ह्याला तो आवाज विहिरीतून येत असताना ह्याने असा विचार केला, की ह्या विहिरीमध्ये कोण पडलंय की काय? की ह्या विहिरीमध्ये कोण आहे की काय? असं त्याला तो भास होऊ लागला. कारण विहिरीतून अक्षरशः असा म्हणजे गजबजाट होतो ना, 4 माणसं बोलतात मोठमोठ्याने किंवा काय तसा तो आवाज येत होता. ह्याला काही कळेना आणि तो थोडासा डेअरिंगबाज माणूस होता आणि तिथल्या त्या घराच्या बाजूला त्या वाडीमध्ये असणाऱ्या शंकराचं जे देऊळ होतं, शंभू महादेवाचं देऊळ होतं. त्या शंभू महादेवाच्या देवळात जाऊन तो त्यांची भक्ती करायचा, नामस्मरण करायचा, असा त्याचा तो नित्यक्रम होता. आणि तो शंभू महादेवाचं नाव त्याने घेतलं आणि तो विहिरीच्या त्या कठाड्यापर्यंत आला. तर 40 फूट खोल विहीर ती. रात्रीचे 2:45 वाजले. सगळीकडे गडद अंधार, रातकिड्यांची किरकिर सुरू होती आणि सगळं ते भयाण असं वातावरण. ह्याने आता आतमध्ये वाकून पाहण्याचा प्रयत्न केला. तो पूर्णतः असा वाकला नाही, परंतु थोडंसं आतमध्ये वाकून त्याने बघण्याचा प्रयत्न केला, तर कोणतरी अशी पांढरी 2-3 अशा आकृत्या त्या पाण्यामध्ये इकडून-तिकडे, इकडे-तिकडे फिरताना त्याला दिसल्या. आणि मग ह्याला तो भुताविताचा जो काही प्रकार आहे ना, तो त्याच्या लक्षात मध्येच नव्हता किंवा त्याच्या त्या विचारात तो नव्हता. त्याला वाटलं, की अक्षरशः कोणतरी आतमध्ये पडलेलं आहे. कोणतरी प्राणी असेल किंवा काय असेल, पण अशा पांढऱ्या रंगाच्या अशा आकृत्या इकडून-तिकडे फिरतायत असं त्याला पाण्यामध्ये दिसल्या. आणि मग त्याने पुन्हा एकदा असं पुढे जाऊन वाकण्याचा प्रयत्न केला असताना कोणीतरी मागून त्याचे पाय उचलले किंवा त्याला धक्का दिला आणि तो जाऊन 40 फूट खोल पाण्यामध्ये पडला. आणि 40 फूट खोल पाण्यामध्ये पडल्यानंतर मग ते कसंबसं तो तो जी स्टेप होती मध्ये एक म्हणजे ती विहीर तशी बनावटच तशी होती त्या विहिरीची. त्या स्टेपवरती तो चढून मग त्याने चिऱ्याला पकडून तो राहिला. आणि तो म्हणतो, "मला कोणी पाठवून ढकललं किंवा काय केलं ते मला समजलं नाही. पण कोणतरी अदृश्य शक्तीने किंवा कोणतरी अशा अदृश्य आत्मा असेल किंवा कोण असेल, त्या माणसाने मला पाठवून असा धक्का दिला आणि मी त्या कठड्यावरनं वाकून पाहत असताना थेट त्या पाण्यामध्ये जाऊन पडलो. आणि पाण्यामध्ये पडल्यानंतर देखील सुद्धा त्याला त्या विहिरीमध्ये चित्रविचित्र आवाज येऊ लागले. कोणतरी माणसं भांडतायत, कोण जोरजोराने किंचाळतात, कोण जोरजोराने रडतायत. असा चित्रविचित्र आवाज त्या विहिरीकडे त्याला येऊ लागला. ती रात्र त्याने अक्षरशः म्हणजे 2 वाजल्यापासून 4, 4:15 पर्यंत ती 2-2.5 तासाचा जो 2.25 तासाचा काळ आहे, तो अतिशय भीतीदायक वातावरणामध्ये, भयानक वातावरणामध्ये त्याने काढल्या. तो सांगत होता, की माझ्या पायाच्या आजूबाजूने कोणतरी अशा आकृत्या त्या पाण्यामध्ये फिरत होत्या. त्या वर येतो त्या पाण्यामधून परत खाली जात होत्या. असा विचित्र असा प्रकार त्याला तिथे घडताना दिसला. परंतु थोडासा तो धीट असल्यामुळे आणि शंभू महादेवाची भक्ती करत असल्यामुळे कदाचित ते सगळं सहन करण्याची ताकद त्याच्या अंगामध्ये होती आणि म्हणून तो 2-2.5 तास त्या चिऱ्याला, त्या दगडाला पकडून राहिला. नाहीतर दुसरा जर माणूस कोणतरी असता, भित्रा माणूस असता, अटॅक येऊन तिथे त्याचा मृत्यू झाला होता. परंतु तो तसाच त्या दगडाला धरू लागला. धरून राहिला होता. शंभू महादेवाचं नामस्मरण करत होता. स्वामी समर्थांची भक्ती करायचा तो. त्यांचं देखील नामस्मरण त्याने मनामध्ये सुरू ठेवलं होतं आणि त्या सगळ्या मग वाईट शक्तीच्या सगळ्या त्या त्या वातावरणातून
तो बाहेर पडला. जर श्रद्धा यांची आई जर विहिरीकडे गेली नसे, कारण तिला ती सवय होती. देवाच्या पूजेचं पाणी आहे ते विहिरीवरून काढून आणायचं दोरीच्या साहाय्याने, किंवा जे स्वयंपाकाचं पाणी काढून आणायचं, म्हणजे नळाचं पाणी वापरायचं नाही. ही त्यांची जी सवय होती ना, त्याच्यामुळे हा हा सगळा प्रकार उघडकीस आला होता. परंतु आता घरातल्यांना मात्र कळलं होतं, की त्या विहिरीच्या आसपास काहीतरी जी अदृश्य शक्ती होती किंवा अदृश्य शक्ती आहे, की भयानक जे वातावरण आहे, डेंजर वातावरण आहे, तर ते नक्कीच कोणत्यातरी अतृप्त आत्म्याचा असेल, किंवा एका अदृश्य शक्तीचा वास त्या विहिरीच्या बाजूला होता. तर त्यामुळे हा सगळा प्रकार घडत होता. ते पूर्वीपासून त्यांना ते सगळं माहीत होतं. परंतु मग हे रात्रीचं येणं-जाणं त्या विहिरीकडे कोणाचं नसायचं. परंतु हा जो कामगार त्या लघवी करण्याच्या बहाण्याने बाहेर गेला होता आणि त्याला तो विहिरीमध्ये तो गजबजाट किंवा तो माणसांचा बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. त्या मोहामध्ये तो अडकला आणि ते वाकून पाहण्यासाठी गेले असताना मग त्याला पाठून कोणीतरी धक्का दिला होता. हा काहीतरी अदृश्य शक्तीचा अतृप्त आत्मा असेल किंवा निगेटिव्ह एनर्जी असेल, त्याचाच हा सगळा प्रकार होता. परंतु याच्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी होती, की त्याच्यामध्ये तो कामगार त्या शंभू महादेवाच्या नामस्मरण आणि स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने सही सलामत त्याला मग वर काढता आलं आणि त्याने तो भयानक प्रसंग मग सगळ्यांना हा सांगितला होता. श्रद्धा यांनी हा जो प्रसंग आहे तुम्हाला WhatsAppवरती पाठवला होता. तुम्ही आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा अनुभव, ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. अशा नवनवीन भयकथा, लोकांचे अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तर चॅनलशी जोडलेले राहा आणि लाईक करा चॅनलला आणि चॅनल सगळ्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करा, म्हणजे सगळ्यांना हा अनुभव घेता येईल. मित्रांनो, आजपर्यंत मी दिलीप आपल्या सर्वांची या भयकथेमध्ये रजा घेतो आणि थांबतो. धन्यवाद.